आपल्यासोबत आशिष जयस्वाल आहेत. भाऊ, काय सांगाल? कंत्राटदार आंदोलन करता आहे, त्यांचे थकीत देयके बाकी आहे. मी पूर्वीच सांगितलेलं आहे की आम्ही राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतलेले आहे. शेतकरी असो, शेतमजूर असो. आता आपल्याला कल्पना आहे की गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदानमध्ये राज्याच्या सुमारे 6 ते 7 कोटी शेतमजूर महिला आणि त्यांच्या कुटुंबाला आपण आता सामाजिक सुरक्षा दिलेली आहे, कर्जमाफी केलेली आहे. आणि हे सर्व करत असताना नवीन कामं आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्यातून दायित्व निर्माण होईल ते करत नाही आहोत. आमचा प्राधान्य आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत जे राज्याचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्टरने जे काम केलेलं आहे त्यांचे देयके देखील दिले जावे. आणि मागील 1.5 वर्षामध्ये आपण नवीन कामांना मंजुरी जास्त प्रमाणात देत नाही, म्हणजे ज्याच्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतून कॉन्ट्रॅक्टरला जे दिले जात आहे पैसे ते देण्यामध्ये अडचण होऊ नये. फक्त जे प्रायव्हेट कर्जाच्या स्वरूपात जे प्रकल्प होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रिपेमेंटची जी व्यवस्था होते तेच करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून माझी सर्व कॉन्ट्रॅक्टरांना विनंती राहणार आहे की सरकारचं जो दायित्व आहे तो दायित्व टप्प्याटप्प्याने दूर करत आहे. मागील 1.5 वर्षात ते केलेलं आहे. आणि लवकरात लवकर नवीन कामं आपण मोठ्या प्रमाणात हाती न घेता जुन्या कामाची देयके द्यावी अशाच पद्धतीने आपण प्राधान्य देत आहोत. त्यामुळेच मागच्या 1.5 वर्षामध्ये 25-15 सारख्या अनेक योजनेमध्ये आपण निधी दिला नाही. फक्त जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनच आपण महाराष्ट्राचा विकास करत आहोत. आणि राज्य सरकारचा जो ओव्हरऑल आउटले आहे त्या आउटलेमध्ये जुन्या कामाला पेमेंट देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आणि सर्वांचे देयके टप्प्याटप्प्याने दिले जात आहे, ते दिले जातील. सर्वांनी आपलं आंदोलन परत घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. नक्कीच आंदोलन परत घ्यावे अशी विनंती आहे. देयके सगळ्यांना दिले जातील अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते राज्यमंत्र्यांकडून देण्यात आलेलं आहे. कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.